स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहू शकाल जर्सी कोड हा जो मात्र अगदी कंपल्सरी हवा आहे आणि कदाचित या सामन्यामध्ये प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघाकडे एक जर्सी करतर रेग्युलर नाही आहे. त्या अनुषंगाने आता पुण्याच एकदा दोन धावेची पॅनल्टीची मात्र इथून दिली जाईल प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला. दोन बॉलची पॅनल्टी तर आहेच, पण अगदी दोन धावेची पॅनल्टी देखील इथे दिली जाते. आणि जी पॅनल्टी आपण पाहतोय प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला, ती पॅनल्टी पॉवरप्लेच्या 2 षटकामध्ये एक एक बॉल जो मात्र कमी टाकला जाईल, काउंटिंग केली जाईल जेव्हा अगदी फलंदाजीसाठी येईल प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघ तेव्हा. आणि अगदी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आणखी एक महत्त्वाची सूचना येते आहे, जर खेळाडू तुमच्याकडे कमी असेल तर आपण 2 खेळाडू जरूर बॉडीलाईन क्षेत्रामध्ये ठेवू शकतायत. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगले नियम्स जे मात्र आपण बघाल आणि अगदी याचसाठी स्पर्धा खऱ्या अर्थाने ओळखली जाते. नियम खरं तर भरपूर कठोर असतात. जर तुम्ही या स्पर्धेमध्ये नियमांचं उल्लंघन केलं मग तिथे लगेचच तुम्हाला परतफेड करावी लागते. आणि अगदी आमचे विनायक दादा असतील त्यांचं खरं तर प्रत्येकी डिसिजन अगदी चांगलाच असतो आणि जरूर या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतायत आजच्या चौथ्या रात्रीमध्ये देखील आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये हेच नियम जे मात्र आपण देणार आहोत प्रत्येकी टीमला. सामन्याच्या दिशेने जाऊया. 5 षटकांचा सामना. झेंडेवाडी संघातून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण बघतोय सामन्याला सुरुवात होत असताना पाहाल फलंदाज देखील दाखल झालेत. बॅट्समन नरेश त्याच्या सोबतीला बॅटर कैलास इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीवरती आपण बघू शकाल सध्या तरी अगदी 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत दाखल झालेत. लेट्स प्ले गेम ऑन. मैदानावरती पहिला चेंडू. आज एकसा गटातील एक सामना आपण जरूर पाहिलाय. हा दुसरा सामना जो मात्र रेग्युलर शेड्यूल मधील आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट राऊंडची फर्स्ट मॅच जी मात्र इथे सुरू होतीये. पहिल्या बॉलवरती सिंगल बॅटिंग करत असताना मैदानामध्ये मिळाली आहे झेंडेवाडी संघाला. सामना जबरदस्त होईल यात मात्र ती शंका नाही आहे. एका बाजूने आपण पाहतायत प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीम जिथे धनाजी जोगरे असेल, प्रशांत असेल, रवी असेल, असे अनेक सारे खेळाडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या साईडनं आपण पाहू शकता झेंडेवाडी संघ जिथे आपण पाहता बॅटर नरेश, कैलास आणि अजून अशी करतर नाव आहे झेंडेवाडी टीमची. ते देखील भरपूर चर्चेत राहिले त्या हंगामामध्ये. आणि या दोन टीमच्या माध्यमातून हा चर्चेबद्ध सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू डॉट. गोलंदाज मैदानावरती प्रशांत गोलंदाजी करतायत. पिवनचं षटक पहिलं सुरू आहे. 2 चेंडू टाकलेत. 2 बॉल्सवरती जर पाहिलं तर गोलंदाज चर्चेत आहे सध्या. हो, यावेळेस देखील वळण मिळत आहे. पुढेच एकदा आपण पाहाल फलंदाजाला मात्र इथून हरकत राहिली आहे. हाही चेंडू सरळ विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचत असताना डॉट बॉल. अगदी स्पर्धेमध्ये प्रत्येकी टीमला आपण एक एक रिव्ह्यूज मात्र देतोय आणि तो रिव्ह्यू जर आपण बरोबर अशा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये वापरू शकतायत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर स्पर्धेमध्ये लेग बिफोरची विकेट जी मात्र ग्राह्य पकडली जाते हेही लक्षात ठेवा. आणि अगदी जेव्हा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू कलेक्ट होईल तेव्हा रन्स दिली जाते हेही लक्षात ठेवा. प्रत्येकी टीमने फटका चांगला आहे. पॉवरप्लेचा खेळ सुरू आहे. फाईनमध्ये स्ट्रोक इथून खूप चांगला आपण बघताय. दुसरा धाबेचा प्रयत्न बघता बघता इथून मिळाला जातील. याही बॉलवरती 2 धाबा. मात्र फलंदाज खेळपट्टीवरती कैलासच्या बॅटमधून झेंडेवाडी संघाच्या 3 धाबाच्या मात्र या धाफलकाला आपण बघताय. जबरदस्त होईल अगदी आपण बघतायत. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंग आतापर्यंत इथून थोडीशी धीमी सुरुवात केली आहे फलंदाजी करणाऱ्या अगदी झेंडेवाडी टीमने. पण सन्मानजनक धाफलकावरती पोहोचण्यासाठी आक्रमण देखील गरजेची आहेत. प्रशांत ऑन बॉलिंग ट्रॅक. मैदानावरती आपण पाहता इथे देखील चांगला चेंडू डॉट बॉल. या खेळाडूचा उल्लेख करायला गेला तर एक्सपिरियन्स म्हणून त्याला ओळखलं जातं अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमकडून. आणि नेहमीच कल्याण असो, शहापूर असो, मुरबाड असो, अंबरनाथ असो, कर्जत असो, नेहमीच प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघ भरपूर साऱ्या स्पर्धा खेळतो. आणि सध्या आपण बघतायत पिपलोली आणि शिळदवाडीकरांच्या या मानाच्या आयोजनामध्ये ही लढत ते खेळत आहेत. लोबा फुल टॉस ड्राईव्ह केलं झेंडेवाडी टीमचे बॅटर मैदानामध्ये. कैलासला आपण बघतायत मिळाला जातील 2 धाबा. सामना खूप चांगला आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय. प्रशांतला गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय 3 डॉट बॉल या षटकामध्ये प्रशांतने टाकले आहेत. त्याच्यानंतर 5 धाबा ज्या मात्र 3 बॉलवरती खर्च केल्यात. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये आमचे स्कोरर मित्र आमच्यापर्यंत नक्कीच सांगतायत की धाफलकाला फक्त आणि फक्त 5च धाबा आहेत बॅटिंग करणाऱ्या झेंडेवाडी टीमच्या.
5 धाबा धावफलकावरती बनलेला आपण पाहताय सामना इथून खूप चर्चेचा आपण बघाल प्रेक्षक देखील आतोनात इथून आपल्या समवेत जॉईन आहेत ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हो यावेळेस डिले कट टच करण्याचा प्रयत्न कंट्रोल मधून खेळण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज दर्शवतात आणि सध्या आपण बघाल इथे देखील गोलंदाजाचं वर्चस्व डॉट बॉल आणखीन एक महत्वाची सूचना जी आमच्यापर्यंत पोहोचली जाते 12th मॅन देखील जर्सी कोड मध्ये नाही आहे आणि कदाचित 12th मॅन नाही आहे म्हणजे अजून 2 धाब्याची पेनल्टी म्हणजे आता इथे विचार हा पडला असेल की सामन्यामध्ये अगदी इतक्या साऱ्या पेनल्टी घेऊन सामना कशा पद्धतीने खेळला जाईल अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीम कडून हे या डाबामध्ये हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाजाचं वर्चस्व चेंडू पाठवलाय निरागसपणे एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी मेन अंपायर तिथे कदाचित विष्णू सर म्हणतात की चेक करा कदाचित हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाउन्स घेऊन सीमारेषेच्या पलीकडे गेला की डायरेक्टली अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय इथून चेक केलं जात आहे आणि 6 धाबा षटकार सिक्सर पाहायला भेटतोय डायरेक्टली जर पाहायला गेलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथून पोहोचत असताना आपण पाहताय षटकार आल्या धावफलकाला 11 धाबा बॅटिंग करत असताना मात्र इथे झेंडेवाडी संघाला आपण पाहताय लोबा फुल टॉस ड्राइव्ह केला जातोय पुन्हा एकदा हलवून दी कार्पेट मैदानावरती या मैदानाची खरं तर आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे आणि सरळ एक्सा कव्हरला मात्र भिडवून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुन्हा एकदा चौकार रोखणं मुश्किल आहे मैदानामध्ये प्रशांतने गोलंदाजी जबरदस्त केली होती प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमसाठी पण सध्या आपण पाहताय खेळपट्टीवरती मात्र दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाज रवी झुगरेच्या विरोधात मात्र इथून आक्रमण नोंदवलेत फलंदाज नरेशा बाटाने सफल झालेत पुढे एकदा हात ठोका दे दरादन चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे याही बॉलवरती 4-4-4 चौकार बॅक टू बॅक प्रति बॉल मागे इथून आता अगदी आक्रमण 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 याच पद्धतीची फलंदाजी जी मात्र मैदानावरती इथून नोंदवली जाते आहे सामन्यामध्ये आपण बघाल 19 जाबेवरती बॅटिंग करत असताना झेंडेवाडी संघ या स्कोरबोर्डला पोहोचलाय शपलोन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी फटका इथून कनेक्शनामध्ये खूप जबरदस्त आपण पाहताय फायनलिक्सचे फिल्डर बॉलवरती आली आहेत फक्त आणि फक्त एका धाब्यावरती इथून समाधान ठेवत असताना आपण फलंदाजीला बघाल झेंडेवाडी संघ मनामध्ये हाच विचार ठेवून खेळ करतो की त्यांना इथे मिनिमम 5 षटकामध्ये भरपूर मोठ्या धावफलकावरती 50 ते 60 पर्यंत जायचं आहे आणि अगदी त्याच उद्देशाने फलंदाजी सुरू आहे स्कोरबोर्डला आपण 20 धाबा बघतायत मॅच मात्र इथून खूप चांगली आहे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपापल्या विरोधात जर पाहिलं गेलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध जे मात्र खेळत असताना आपण पाहाल गोलंदाज रवी जोगरे मैदानावरती गोलंदाजी करतोय पुढे ठेवलं वेट करतायत थोडंसं अगदी वाट पाहून फटका खेळत असताना फलंदाज मैदानावरती आपण बघितले आहेत दुसऱ्या धाबेचा सिग्नल शॉट पॉइंट मध्ये थोडंसं अगदी लेसी फिल्डिंग आपण पाहिलं आणि त्याच गोष्टीवरती इथून आता दिरबट टाकत असताना 2 धाबा पुन्हा एकदा मिळाल्यात षटक क्रमांक मैदानामध्ये आपण बघाल 2 चा खेळ सबेल दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज रवी जुगरेने गोलंदाजी केली जिथे 17 धाबा खर्च होत आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला झेंडेवाडी संघाच्या 22 धाबा धावफलकावरती मात्र आपण जरूर इथे 22 धाबा पाहताय मैदानावरती थोडंसं चेंजेस केलं जातं ऑलमोस्ट जे खेळाडू कमी होते ते खेळाडू इथून आता दाखल होत असताना पाहायला मिळतील फायनलाइज भरपूर स्वीकारले या सामन्यामध्ये आपण बघाल अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमने 4 धाब्याची पेनल्टी आहे 2 बॉलची देखील पेनल्टी आहे म्हणजे आज कदाचित ही पेनल्टी भरपूर काही शिकवणार आहे या सामन्यामध्ये अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही वेळेला प्राधान्य देत नसाल तर तिथे तुम्हाला परिणामी याच गोष्टी भुगताव्या लागतात आणि आज भरपूर काही भुगतलं जातं या सामन्यामध्ये खेळ करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकतात सध्या तरी ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज धडाजी जोगरे तिथे दाखल होतोय समोर 2 षटकांचा खेळ समाप्त असताना अगदी
आपण पाहताय 11.00च्या धावगतीनं फलंदाजी या स्कोरबोर्डला मात्र बनवली आहे झेंडेवाडी संघाने. कर्जत तालुक्यातील झेंडेवाडी संघ जो मात्र मैदानामध्ये आपण खेळ करत असताना पाहता या सामन्यामध्ये अपोजिट कल्याण तालुक्यातील तितकाच चर्चेमध्ये संघ आपण बघाल वावेघर संघ आहे. या दोन टीमच्या माध्यमातून हा सामना पाहायला मिळतोय. सफल झाले आहेत यावेळेस मात्र चेंडू पाठवला पुढे एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे म्हणतात ना फेमस आहे घाटात घाट माळशेज घाट आणि आता गोलंदाज धनाजी जुगरेची लावले वाट चौकार. बरोबर इथून जर पाहायला गेलं तर खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती फलंदाज मैदानावरती इथून जर पाहायला गेलं तर आपल्या बॅटमधून कनेक्शन जबरदस्त दिलंय. चौकार येतोय. स्कोरबोर्डला मात्र अगदी 26 जाबा बॅटिंग करत असताना झेंडेवाडी संघ या सामन्यामध्ये फलंदाजी करतोय. निर्णय भरपूर चांगला मिळवला होता. टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करू समोरच्या टीमला टार्गेट चेस करायला लावू आणि सध्या या सामन्यामध्ये आपण बघतायत चांगली फलंदाजी सुरू आहे. धनाजी गोलंदाजी करतोय. अपट्रॅकर बॉल सफल झाली आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा आलाय रंगात चेंडू पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसऱ्यांदा चौकार. सरळ मैदानावरती आपण बघाल 2 चेंडूवरती 2 चौकार फलंदाज खेळपट्टीवरती नरेशच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळत आहेत. वय वर्ष भरपूर आहे परंतु म्हणतात जुनं ते जुनंच असं तेच खरं सोनं असं आणि आज झेंडेवाडी क्रिकेट संघाचं सोनं मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या किमतीमध्ये खेळत आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. स्कोरबोर्डला मात्र आपण बघाल झेंडेवाडी संघ इथून 30 धावेवरती पोहोचलेला पाहायला मिळतोय. षट क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये प्रगती पथावरती. धनाजी जुगरेकर तर अक्सर या हंगामामध्ये भरपूर चर्चेत राहिलेला आहे पण आज थोडीशी वेळ आणि लाईन लेंथ मिळाली नाही आहे या सामन्यामध्ये सध्या. पुढे ठेवले यावेळेस मात्र विकेट किपर थोडेसे मिस्टेक करतात. रन्स घेण्याचा प्रयत्न तिथे आपण बघाल लेगस्टिकच्या बरोबरीचे फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते बाईटच्या स्वरूपामध्ये. या चेंडूवरती मात्र एक सिंगल जेथून अंकित होती आहे. धावफलक मात्र आपण बघाल 31 धावेला फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतायत सध्याच्या घडीला अगदी झेंडेवाडी टीमला विकेट गमावला नाही. हा भरपूर महत्वाचा मुद्दा या सामन्यामध्ये आपण बघताय झेंडेवाडी संघासाठी. टांबोडीचे बॅटर जर तुमच्यासाठी सुरुवात चांगली देत असेल सुसज्ज तर तिथे धावफलकाला देखील भरपूर उंची भेटते आणि सध्या मैदानामध्ये विकेट गमावला नाहीये म्हणजे सोचून आणि समजून फ्री माइंडमध्ये हा सामना खेळतोय झेंडेवाडी संघाचे बॅटर. रणवेतमध्ये थोडासा बिघड जो मात्र इथे घडलेला पाहायला मिळतोय. गोलंदाज धनाजी इथे अगोदर जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना थोडासा अडथळलेला आहे आणि कदाचित अधिकशी इथून गोलंदाजीवरती मार पडू नये याची चर्चा तो करतोय. चेंज ऑफ पेस कमी गती बदलली आहे मैदानावरती आपण पाहता इथे डॉट बॉल गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून येतोय सध्या तरी. 31 धाबा धावफलकावरती सध्या या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना अगदी या डाबामध्ये झेंडेवाडी टीमला आपण बघताय वेळ कदाचित बदलावी लागेल या सामन्यामध्ये. कमी धाबेवरती जर लोकलं प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमने तर जरूर हे धावफलक कमी राहील पण इथे मैदानावरती तसं होणार नाहीये. फटका जबरदस्त आहे. बॅटर मैदानावरती आपण पाहताय कैलासच्या बॅटमधून चेंडू पाठवला पुढे बॅकचा कव्हर सीमारेखेच्या पलीकडे चौकार. आज मात्र मैदानावरती पुरेपूर जर पाहिलं गेलं तर खेळपट्टीवरती एकच नाव पुकारलं जात आहे झेंडेवाडी झेंडेवाडी झेंडेवाडी. काय फलंदाजी होती जबरदस्त. मैदानामध्ये आपण पाहताय नरेशच्या बॅटमधून 9 चेंडू 24 कैलासच्या बॅटमधून 8 बॉल 10 म्हणजे सध्या जर पाहिलं गेलं तर पार्टनरशिप ही तितकीच चांगली राहिली आहे. आपण बघू शकतायत 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये 34 धावेची पार्टनरशिप जी मात्र इथे दर्ज केली आहे. लेग स्पिन फिंगर अप रोल केलेत. यावेळेस डॉट बॉल गोलंदाज खेळपट्टीवरती धनाजीच्या माध्यमातून षटक नंबर मैदानावरती आपण बघाल 3चा खेळ संपतो. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 35-35 अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी पाहायला मिळतोय. ड्रिंक ब्रेक मैदानावरती घेतला जाईल तोपर्यंत अगदी आपण इथे पाहू शकतायत चर्चा जी दोन्ही टीमच्या माध्यमातून केली जाते.
तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण समाप्त झालेला पाहत आहे. दाफलगाला 35 धावा आहेत. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल बळवंतवाडी आणि त्यांच्या विरोधात ऐराचवाडी या दोन टीमच्या माध्यमातून पुढचा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी पोहोचायचं हे लक्षात ठेवा. आजच्या संपूर्ण शेड्यूलमध्ये जर पाहायला गेलं तर भरपूर चांगले संघ जे मात्र सहभाग घेत असताना पाहायला मिळत आहेत. तिसरा सामना असेल नातकुळा जांभूळवाडी त्यांच्या विरोधात पुंड्याचीवाडी या दोन टीमच्या माध्यमातून. चौथा सामना असेल ओमसाई खडकी अगेन जर पाहायला गेलं तर कोथेरेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून. आणि अगदी पाचवा सामना असेल खाडीचा पाडा बी त्यांच्या विरोधात सिंगापूर. म्हणजे आजच्या लॉट्समध्ये खूप चांगल्या टीमचा सहभाग जो मात्र पाहायला मिळतोय. कालच्याही रात्रीमध्ये आपण भरपूर चांगला खेळ जो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला. पण अगदी काल जर पाहायला गेलं तर 9 टीम्सला अपयश आलं आणि कालची रात्र ही भरपूर सुखाची जात असताना पाहायला मिळाली. अगदी जियांश 11 गाडी क्रिकेट संघाकरिता. पुढेच एकदा मैदानावरती आपण बघाल ड्रिंक ब्रेक जो मात्र समाप्त झालेला पाहायला मिळतोय. आणि या ड्रिंक ब्रेकमध्ये पुढेच एकदा चर्चा जी दोन्ही टीमने खूप मोठी केली आहे. बॅटिंग करणारा संघ मैदानावरती इथून भल्या मोठ्या दाफलकावरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी करत असेल इथून आता मनसुबा हाच असेल सध्या प्राचीन स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमचा. धावा थांबवायच्या आहेत. 12 चेंडूचा खेळ शेष ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संदीप दाखल झालेला आपण पाहताय. संदीप गोलंदाजी मार्कवरती इंटर होत आहेत. ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या आपण बघाल स्ट्रायकर एंडला फलंदाज मैदानामध्ये नरेश फलंदाजी करतायत. पुढे ठेवले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिक फटका बसलाय. मिड ऑफचे फिल्डर डाऊन दी बॉल बीट केलंय आणि सरळ चेंडू आता लॉंग ऑफ सी मार्केच्या पलीकडे जात असताना धावा मिळतील 4 चौकार. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज भरपूर चर्चा आहेत. सध्या शेंडेवाडी संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. एक्झॅक्टली झेंडेवाडी संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहताय. आणि दाफलकाला मात्र इथून आता थांबवणं कदाचित मुश्किल आहे. या मॅच मध्ये आपण बघू शकतायत सध्या तरी अगदी प्राचीन स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नरेश फलंदाजी करतायत. खूप चांगली इनिंग नरेशच्या बॅटमधून पेशकश केली आहे. फलंदाजी खूप चर्चेत आहे. पुढे ठेवतात यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्र गोलंदाज मैदानावरती बाहेर काढतोय. समोर फलंदाज नरेशच्या विरोधात मात्र इथून आता डॉट बॉल गोलंदाज संदीपच्या माध्यमातून आपण बघताय. या ओव्हरमध्ये जर धावा थांबवल्या तर अगदी कदाचित अंतिम षटकामध्ये देखील धावफलक थांबवू शकतंय. विकेट्स आणावी लागेल जर इथून मॅचला अगदी स्कोरबोर्डवरती झेंडेवाडी टीमला थांबवायचं असेल तर विकेट तितकीच महत्वाची. मिस्टाबिक फटका बसतोय. क्षेत्ररक्षक जगदीश डाऊन दी बॉल संपादित केला. अगदी चांगला जाईल. पहिला विकेट. बॅटर फलंदाजी करत असताना नरेश बाद. षटक इथून घटवण्याचा मनसुबा मैदानावरती गोलंदाज संदीप इथून दर्शवतोय. 39 धावा दाफलकावरती आपण पाहताय. सामन्यामध्ये झेंडेवाडी संघाला मात्र इथून आता पहिला विकेट गमवावा लागतोय. चला थोडंसं फास्ट घ्या. दोन्ही संघ मी वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आज जरूर सामने वेळेमध्ये सुरू राहिले आहेत पण एकसा वेळ जो खर्च राहिला त्यामुळे नक्कीच आपण वेळेला प्राधान्य द्या. कोणत्याही टीमवरती कदाचित अन्याय होऊ नये याच्याकरता चर्चा आपण जरूर ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून होत असताना बघतोय. ऑर्गनायझिंग कमिटी सर्वच गोष्टी मॅनेजमेंट करून करतात. आजच्या रात्रीला सुरुवात करत असताना आपण पाहिलाय पण आज सगळं कुठेतरी पाठिंबा देत नाही आहेत. नवीन बॅटर प्रेशर मैदानावरती नवीन फलंदाजावरती आपण बघतायत. फलंदाज भानुदास इथे बॅटिंग करतोय. डॉट बॉल शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न ऑलरेडी गोलंदाज संदीप करतायत. त्यालाही माहिती आहे कदाचित फलंदाजाच्या रीच मध्ये चेंडू फेकला तर कदाचित हल्ला बोलला जाईल. आणि मैदानावरती संदीप गोलंदाजी करत असताना बॅटफ्लो पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. पुढे ठेवले यावेळेस देखील गुड लेंथ परफेक्टली आपण बघू शकतायत. गोलंदाज संदीपने मात्र इथून आपली झाकी दाखवली आहे. खरतर 3 षटकामध्ये आक्रमण बोलली होती फलंदाजी करत असताना झेंडेवाडी संघाच्या फलंदाजांनी. परंतु कहाणी खरतर 2 षटकाची बाकी होती आणि सध्या गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपण पाहताय संदीपने इथून
या सामन्याला पुन्हा एकदा थांबवलेलं आहे. 39 39 धाबा दाफलकाल आहेत भानुदास मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडला यावेळेस देखील वेगवान चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. आज मैदानावरती जरी करतर पॅनल्टी भरपूर झेलली असेल या सामन्यामध्ये प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमने, पण त्यांचे प्रयत्न या सामन्यामध्ये भरपूर जबरदस्त आहेत. 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये 39 धाबा दाफलकावरती आपण पाहताय. झेंडेवाडी संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना आपण पाहताय या डाबामध्ये. अक्षय रिप्ले आपण पाहू शकताय का गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला मात्र वारंवार हरकत राहिलेली पाहायला मिळाली खेळपट्टीवरती. चला वेळ खर्च करायचा नाही विनंती असेल. गोलंदाजी करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीम 4 ओव्हरचा खेळ संपादित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 9.75च्या सरासरीने फलंदाजी केलेली आपण बघताय. बॅटिंग करणाऱ्या झेंडेवाडी संघाने, कर्जत तालुक्यातील हा नामवंत संघ आहे आणि अगदी नेहमीच कर्जतचे क्रिकेट भरपूर प्रसिद्ध आहे. आणि आज कल्याण तालुक्याचं क्रिकेट जे मात्र झेंडेवाडी संघाच्या विरोधात खेळत आहे. अंतिम षटकाला सुरुवात होते. गोलंदाज मैदानावरती आपण बघाल भगवान दाखल होत आहेत. पहिला बॉल इथून डॉट येतोय. सामना चांगला आहे. मॅचमध्ये आपण पाहू शकाल सध्या तरी फलंदाजीला इथून डॉमिनेट केले गेले मैदानावरती गोलंदाजी करणाऱ्या प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून. हो इथे बाउन्सर भरपूर आहे. आउटसाइड द ऑफ स्टेक अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज भगवानच्या माध्यमातून फेकला जाईल. एक एक रन्स इथून वाचवणं गरजेचे, पण सध्या मैदानामध्ये भगवान इथून अतिरिक्त चेंडूचा वापर करतोय. स्कोरबोर्डला 40 धाबा. प्रवास मैदानावरती दोन्ही संघाचा अगदी जिंकण्याच्या दिशेने सुरू आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा उडवला होता. कनेक्शन अब तसं नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतायत. पिकअप अँड घ्या जर तर तिथे आपण पाहिलं परफेक्टली अगदी एकच धाव जी मात्र इथून मिळाली जाईल. गोलंदाजी करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमने पुन्हा एकदा सामन्याचा माहोल बदललेला आहे. गोलंदाज भगवान पुन्हा एकदा ऑन बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील पुढे आलेत. समोर स्टेप आउट करत असताना फटका. इथे खूप चांगला आहे लॉंगअपचा फिल्डर रवी. तिथे आपण बघताय फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग. 2 धाब्याचा क्विकली सिग्नल. बघता बघता याही चेंडूवरती 2 धाबा मिळायला जात आहेत. पाटील अगदी बेस वर्सेस बेस असं पाहायला मिळत आहे. सामन्यामध्ये आपण बघाल रोल जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना खूप चांगला रोल निभावलेला आहे गोलंदाज संदीप आणि भगवान या गोलंदाजाने. आज ईश्वर चढणी खरं तर प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमचे समर्थक हीच प्रार्थना करत असेल की देवा हा सामना कसा बसा आमच्या टीमला चांगला खेळू दे. आणि अगदी प्रत्येक टीमचा समर्थक हाच विचार करतो की आमचा संघ जिंकला पाहिजे. पण अगदी आपण पाहू शकता ज्याची मेहनत मैदानावरती झिजीची आणि कष्टाची असेल, घासून पुसून असेल, तो मात्र यशस्वी होणार आहे या सामन्यामध्ये. पुढे ठेवतात. पुढेच एकदा फटका इथून जर पाहायला गेलं तर अगदी आउटसाईडला खेळायचा होता. कनेक्शन बॅटच्या हेडिंग फ्लोमध्ये बनत असताना आपण पाहताय भेटली जाईल. पुढे एकदा या चेंडूवरती एकच धाव. स्कोरबोर्डला मात्र आपण पाहिलं 44 धाबा. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये अगदी झेंडेवाडी टीमला या डाबामध्ये आपण पाहताय. अंतिम बॉलचा खेळ शेष आहे मैदानावरती. वन साइड इनिंग मधील गोलंदाज भगवान. शॉर्ट ऑफ लेंथ पुढे एकदा पुल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन हवं तसं बनलं नाहीये. सिंगलचा प्रयत्न वेगात केला. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. काय होईल. फेकी डायरेक्टली बॉलरला इथे होती आहे आणि आपण पाहिलं 1 सिंगल 1 विकेट. फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. मैदानामध्ये आपण बघताय झेंडेवाडी टीमला आपण बॅटिंग करत असताना पाहिलंय 45 धाबा स्कोरबोर्डला अंकित होत आहेत. आणि जी 4 धाब्याची पेनल्टी होती अगदी प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमला ती पेनल्टी इथे ऍड झालेली आपण पाहाल. आणि स्कोरबोर्डला मात्र अगदी 49 आणि 50 धाबेचा पाटला सेकंड इनिंगमध्ये करत असताना पाहायला मिळेल झेंडेवाडी संघाच्या विरोधात प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीम. चला पुढच्या सामन्याचा टॉस आपण करून घेतोय. नेक्स्ट मॅच ऐनाचवाडी त्यांच्या विरोधात अगदी बळवंत नगर या 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम्स कॅप्टन पोचवा. लगेचच आपण टॉस करतोय. बळवंत नगर टीमचे कॅप्टन आहेत ऐनाचवाडी संघ. कॅप्टन पाठवून द्या. आपण लगेचच इथे नाणेफेकी संपादित करतोय.
49 धावा ज्या इथे बनवल्या गेल्या फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असता चांगल्या प्रकारची कामगिरी झेंडेपाडी क्रिकेट संघाने नक्कीच केली गेली आहे. दोन्ही संघ माताबर संघ नक्कीच पाहायला मिळतात, परंतु पाहायला गेले तर अधिकची पॅनल्टी इथे लगावली गेली आहे. अधिकचे विचार करून इथे फलंदाजी देखील करावी लागेल. 49 धावा बनवल्या गेल्या, 30 बॉलांना 50 धाव संख्येची गरज जी इथे या मॅच मध्ये पाहायला मिळते. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धनाजी तर त्यांच्या सोबतीला रवी पहिलाच बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. पहिला गोलंदाज नरेश जो इथे गोलंदाजी करण्यासाठी जरूर दाखल झाला होता. पुन्हा एकदा ज्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना झेंडेवाडी टीमच्या माध्यमातून, तदनंतर वावेघर क्रिकेट टीमने अधिकच्या चुका जरूर त्याच्या माध्यमातून झाल्या गेल्या होत्या, परंतु ह्या धाबा सहजरित्याने चेस होऊ शकत आहे की काय, कारण की झेंडेवाडी क्रिकेट संघ देखील एक मातब्बर संघ लॉट्समध्ये पाहायला मिळते, परंतु तसं काही घडत नाही आहे. अपोजिट टीम गोलंदाजीमध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली जाते. क्रिकेटमध्ये देखील तेच म्हटलं जाते की जर तरला महत्त्व नाही आहे आणि त्यातच प्रतिउत्तर देत असताना घडतंय काय. पुन्हाशी एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली जाते. यस, मी म्हटलं होतं मगाशीच जर तरला महत्त्व नाही आहे. क्रिकेटमध्ये ज्याचा खेळ चांगला तोच सर्वात श्रेष्ठ जे असं समजलं जातं क्रिकेटमध्ये. आणि जरूर पुन्हाशी एकदा डॉट बॉल आलाय, नरेश आलाय. पहिलाच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये सातत्यानं क्रिकेटमध्ये संबोधलं जातं की ओव्हर क्रमांक 1 मध्ये संपूर्ण जबाबदाऱ्या द्या असतायत, कारण की 38 सर्कलच्या बाहेर 2 प्लेयर जे असतात त्या अनुषंगाने एक चुकी तुमच्या माध्यमातून होणं गरजेची नाही आहे. आणि यस, पुन्हाशी एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, पुन्हाशी एकदा डॉट बॉल. पुरेपूर त्याचा समाचार घेतला जात नाही आहे. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते झेंडेवाडी क्रिकेट संघाचे, त्यांच्या माध्यमातून हव्या तशा धावा देखील पाहायला मिळत होत्या. त्यानंतर अपोजिट टीम प्राची स्पोर्ट्स वावेघर टीम कुठेतरी चुका आज करते की काय, आज प्रश्नचिन्ह पडला गेलाय. शॉट लॉंग ऑनला चांगल्या प्रकारचा प्रोटेक्शन पाहायला मिळाला. एक टप्प्यावरती जजमेंट राहिलं, थ्रोपैकी देखील अफलातून राहिली गेली. एक धाव जरूर या बॉलवरती येते, हरकत नाहीये. कमबॅक इन षटक जे इथे हाताळलं गेलाय, एक धाव स्कोर बोर्डवरला अंकित होतीये. येस, इथे पाहायला तर या षटकामध्ये देखील तुम्ही 5च बॉल फेकू शकतायत, ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात आहेत. या षटकामध्ये एक चेंडू कमी फेकावा लागेल, तदनंतर पुढच्या षटकामध्ये देखील एक चेंडू कमी फेकावा लागेल. 2 बॉलने देखील पॅनलाइज केला गेला होता, त्यानंतर 4 धावेने देखील पॅनलाइज केला गेला होता. त्या अनुषंगाने त्या फलंदाजी करावी लागेल सेकंड इनिंग बॅटिंग करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेघर टीमला, परंतु हव्या तशा धावा ज्या इथे कन्वर्ट होत नाही आहेत. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते, परंतु या स्पर्धेमध्ये घडते काय, तर प्राची स्पोर्ट्स वावेघर टीमला देखील आज प्रश्नचिन्ह पडलाय की इतका मोठा संघर्ष वाट्याला आला कसा काय. यस, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, पुन्हा एकदा डॉट बॉल. झेंडेवाडी क्रिकेट संघ आज कुठेतरी एनी फॉर्म मध्ये दिसतोय की काय, कारण की हवा तसा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून दिला जातोय या मॅच साठी. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. योगेश आलाय, पहिलाच बॉल डॉट, नंतर झेलची संधी उपलब्ध झाली. क्षेत्राच्या गोपाची डाऊन दी बॉल खाली, कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही आहे. आणि त्या फलंदाज बाद. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या, कारण की पॅनलाइज केलं गेलं होतं, त्या अनुषंगाने बॅटिंग होणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु तसं काही घडत नाही. अपोजिट टीम झेंडेवाडी क्रिकेट टीमला आपण पाहताय फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी इथे केली जाते. पहिला बॉल डॉट, नंतर या बॉलवरती एक विकेट जी ती मिळवली गेली आहे. एक वेगळं चित्र जे या मॅच मध्ये बदललं गेलं आहे. गोलंदाजी करत असताना झेंडेवाडी टीमने P1चा पहिले षटक सुरू होतं मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणत होते की P1च्या पहिल्या षटकामध्ये अत्यंत धावा येणं गरजेचं होत्या, परंतु त्या धावा हवं तशा आल्या नाही आहेत. त्यानंतर क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता केली गेली होती. त्यानंतर दुसरा बॉल देखील विकेट आली आहे. म्हणजे विचार करावा लागेल आजच्या या सामन्यामध्ये झेंडेवाडी क्रिकेट टीमच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स
जो इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवरती जरूर विकेट आले, परंतु घडतंय काय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि टक्कन असा आवाज आलाय, ऑन साईडला भिरकावून दिलाय षटकार. त्या बॉलवरती षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. याच प्रकारची कामगिरी P1च्या पहिल्या षटकामध्ये करायची होती, परंतु हरकत नाही, अजूनही मॅच संपली नाही. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते स्ट्रायकर एंड वरती आणि त्याच्या बॅटमधनं तडाखेदार षटकार. अजूनही मॅच संपली नाहीये, कारण की इनिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय पुन्हा एकदा. यस, पुन्हाशी एकदा झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु इथे घडतंय काय, तर चुका चुका आणि चुका आणि चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं सांगितलं जातं की चुकीला माफी नाही आहे आणि बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे. पुन्हाशी एकदा षटकार. जर तरला महत्व नाही आहे, जरूर मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज दाखल झाले होते, त्याच्या बॅटमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु घडतंय काय, तर एक वेगळं चित्र जिथे बनलं गेलाय. बॅटिंग करत असताना पुन्हाशी एकदा, यस, पुन्हाशी एकदा बॅक टू बॅक. हा तिसरा धमाका बॅटर प्रशांत बॅटमधनं तडाखेदार षटकार. तिसरा धमाका आलाय. यस, इथे पाच जरा षटक समाप्त, कारण की P1च्या पहिल्या षटकामध्ये देखील 5च बॉल फेकायचे होते, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 5च बॉल फेकायचे होते, कारण की 2 बॉलने देखील पॅनलाइज केला गेला होता. बॅटिंग करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेघर टीमला त्या अनुषंगाने इथे बॅटिंग होणं अत्यंत गरजेचं होतं आणि जरूर इथे धाबा देखील आले आहेत. 19 धाबा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये जर का 1-2 मोठा फटका आला असता तर स्कोरबोर्डला हव्या तशा धाबा देखील पाहायला मिळाल्या असत्या, परंतु हरकत नाही आहे. आता इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल. सेकंड इनिंग बॅटिंग करत असताना वावेघर टीमला बॅक टू बॅक 3 षटकार इथे लगावले गेले आहेत. त्या अनुषंगाने स्कोरबोर्डला धाबा देखील हव्या तशा पुरेपूर पाहायला मिळत आहेत. 19 धाबा ज्या स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या आहेत, हरकत नाही आहे. अजूनही मॅचमध्ये ट्विस्ट जी इथून पुढे पाहायला मिळेल का, या षटकामध्ये जर का हव्या तशा धाबा आल्या तर पुन्हाशी एकदा मॅचमध्ये ट्विस्ट जे पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना वावेघर टीमच्या माध्यमातून. कैलास आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. कैलास दाखल झाला होता. ओव्हर क्रमांक 3 मध्ये कैलास दाखल झाला होता, परंतु घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पुरेपूर केली जातीये. ते विकेट जरूर मिळवली गेले, परंतु हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत त्याच्या बॅटमध्ये 3 धमाके जे आपल्याला पाहायला मिळत होते, तो अजूनही स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळतोय, परंतु जर का त्याला स्ट्रायकर एंडवरती आणण्याचं काम पुरेपूर फलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलं तर एक वेगळा चित्र जे इथे घडलं जाईल, परंतु त्या अनुषंगाने इथे बॅटिंग करावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखल झालाय. त्याच्या बॅटमधनं जर का हवे तशा धावा आल्या, परंतु हरकत नाही आहे. जर का एक सिंगल धाव कंप्लीट केली, जर का स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं, तर प्रशांत त्याला आपण मागल्या षटकामध्ये पाहिलेच होतं, त्याच्या बॅटमधनं सलगचे 3 षटकार जे आले होते, त्याला स्ट्रायकर एंडवरती आणण्याचं काम पुरेपूर करावं लागेल. त्या अनुषंगाने इथे फलंदाजी होणं अत्यंत गरजेचं राहील, कारण की पॅनलाइज केला गेलाय. अधिकच्या चुका पाहायला मिळतात, परंतु कडे काय खबरचा फटका जरूर सजवला आहे. शतक डीपचे येत आहेत आणि थ्रोपैकी करतायत, परंतु एक्स्ट्राची पैकी इथे पाहायला मिळते. हरकत नाही आहे. जे काम करायचं होतं ते संदीपच्या माध्यमातून केलं गेलंय. मी तर मगाशीच उल्लेख केला होता, पुरेपूर स्ट्रायकरवरती आणण्याचं काम इथे करावं लागेल आणि त्या अनुषंगाने इथे केलं गेलंय बॅटर संदीपच्या माध्यमातून. चर्चा राहतीये, कारण की मॅच एक कुठेतरी वेगळं पाहायला मिळेल का, कारण की बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली करतोय, परंतु या षटकामध्ये तसं कामगिरी करावी लागेल की काय. थर्ड मॅनच्या दिशेला झाल्या चुका आणि पाहावं लागेल त्या बॉलवरती किती धाबा. यस, घडतंय काय, व्हाईट +4 असा नशिबाचा पंजा जो इथे मिळत असताना वावेघर टीमला. यस, आज कुठेतरी मी तर म्हणत होतो नशीब नाहीयेत की काय, परंतु त्यानंतर 3 धमाके आले होते बॅटर प्रशांत मुकणेच्या बॅटमधनं. त्यानंतर हा नशिबाचा पंजा मिळतोय.
एक वेगळं चित्र इथं बदलत असताना प्रशांत चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की व्हाईट प्लस 4 नशिबाचा पंजा मिळालाय. स्कोरबोर्डवरती 25 धावा ज्या अंकित होत आहेत. 2 विकेट गमावले गेलेत, परंतु हरकत नाही आहे. जोपर्यंत प्रशांत मुकणे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत टीमच्या पुरेपूर अशा ज्या त्याच्यावरचे टिकले गेले आहेत, परंतु तशी कामगिरी होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. ओ बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला, परंतु घडतंय काय? झेलची संधी उपलब्ध झाली आणि कुठल्या प्रकारची चूक करणार नाही आहे. मोठा मासा गळायला लागलाय, बडी मछली जाल में फसी, आणि ते घडतंय काय? बॅटर प्रशांत मुकणेची विकेट मिळाली आहे. मोठी विकेट मिळाली आहे. जरूर जर का या बॉलवरती षटकार आला असता तर पुरेपूर समाचार घेतला गेला असता. ऐनाचीवाडी क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात की टॉस विन करण्यासाठी इथे उपस्थित व्हा, कारण की मिड इनिंगमध्ये टॉस होणं गरजेचं होतं, परंतु त्या अनुषंगाने तुम्ही इथे उपस्थित नाही आहेत. परंतु हरकत नाही आहे, अजूनही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत की टॉस विन करण्यासाठी इथे उपस्थित व्हा. ज्या आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवल्या जातात, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ऐनाचीवाडी संघ, तर प्लीज टॉस विन करण्यासाठी या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सचिन. हव्या तशा धावा देखील पाहायला मिळत होत्या, परंतु घडतंय काय? तर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार येत होते. तोच फलंदाज इथे तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय, परंतु घडतंय काय? या बॉलवरती घेतली जातीय धाव, परंतु चेक केली जाते. भीमर चेक केला जातो. यस विष्णू सर आमच्या दिशेने वळतायत की इथे भीमर चेक जो केला जाईल, कारण की पाहायला तर इम्पॉर्टंट सामना जो इथे पाहायला मिळतोय. इम्पॉर्टंट सामन्यामध्ये नक्कीच या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं राहतील. यस नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. बघायला गेले तर नक्कीच नो प्लस 1 अशा 2 धावा या बॉलवरती घेतल्या गेल्या आहेत, अंकित होत आहेत. पुढील बॉल फ्रीट असेल पुरेपूर फलंदाजाला, परंतु समाचार घ्यावा लागेल. यस मोठा फटका जरूर सजवला, झेलची संधी उपलब्ध झाली, परंतु हरकत नाही आहे. फ्रीटचा चेंडू आहे, त्या कारणाने इथे विकेट मिळणार नाहीये. एक धाव इथे सहजरित्याने कंप्लीट होतीये. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? तर झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु आदल्या बॉलवरती भीमरचा चेंडू असल्या कारणाने पुरेपूर फ्रीटचा चेंडू होता, त्या अनुषंगाने या बॉलवरती विकेट मिळणार नाहीये. हरकत नाही, या बॉलवरती एखादा मोठा फटका. मॅच मध्ये ट्विस्ट स्टेट ड्राईव्ह फटका सदवला. छत्रजा उपस्थित आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न हाणा 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 करता करता इथे घडतंय काय? डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू होता, परंतु यस चेक केले जात आहे, कारण की इम्पॉर्टंट सामना पाहायला मिळतो. या षटकामध्ये धावा येणं तितकंच गरजेचं राहील, त्या अनुषंगाने इथे चेक केले जात आहे. यस नॉट आउट. अगदी पाहायला तर फलंदाज सेफ असतील. यस षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का हे देखील तितकंच गरजेचं राहील, कारण की मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजाच्या ट्रॅकवरती कैलास आला होता, त्याच्यावरती हवं तशा धावा देखील पाहायला मिळत नाही. मी तर म्हणत होतो की तिसऱ्या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं राहील, परंतु हरकत नाही आहे. 10.00 ची सरासरी गाठली आहे. हेलिकॉप्टर सजवला होता, स्वतः गोलंदाजा पोलथ्रो मध्ये अडवण्याचं यश मिळालं नाही आहे. हरकत नाही, त्या बॉलवरती एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती आहे. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळते, बॅकअप आलं होता, आणि बघता बघता त्या बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट होती आहे. स्कोर बोर्डला 3 गडी गमावले गेले आहेत. 31 धावा अंकित होत आहेत. 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. एक क्वेश्चन बदललं गेलं. असं वाटत होतं की खूप साऱ्या चुका ज्या या सामन्यामध्ये केल्या गेल्या आहेत की काय, वावेकर टीमच्या माध्यमातून अधिकच्या त्यांना पॅनलाइज देखील केल्या गेल्या होता. त्यानंतर बॉल देखील कमी फेकले गेले होते, बॉल देखील पॅनलाइज केल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्याच्या माध्यमातून रनच्या माध्यमातून देखील त्यांना पॅनलाइज केले गेले होतं. त्या अनुषंगाने इथे फलंदाजी होणं तितकंच गरजेचं होतं. प्रश्न आला होता मैदानाच्या आतमध्ये
मी तर म्हणत होतो प्रशांत जर का मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिला असता तर अधिकच्या धावा आल्या असत्या, परंतु हरकत नाही आहे. अजूनही धावा येत आहेत. 12 बोलानं 19 धावसंख्येची गरज. सत्यवान आलाय. तिसरं षटक मार्गच असताना सत्यवान मैदानाच्या आतमध्ये आलाय. सॉरी, चौथं षटक मार्गच असताना सत्यवान आलाय, परंतु घडतंय काय? यस, सत्याची कामगिरी केली जाते. गोलंदाज इथे पुरेपूर चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर इक्वेशन बदललं गेलं होतं, परंतु त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी होणं तितकेच गरजेचं राहील. सत्यवान आलाय मैदानाच्या आतमध्ये. सत्याची कामगिरी करावी लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करायचा होता. ऑन साईडला प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु तसं काही घडणार नाही. हवी तशी फेकी देखील त्या बॉलवरती पाहायला मिळाली. एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते, परंतु एक एक धाव जरी तुम्ही घेतली गेली तरी शेवटच्या षटकामध्ये हा धावा त्या सहजरित्याने चेस होऊ शकतायत, यात मात्र तीळ काही शंका नाही. सत्यवान आलाय. चौथं षटक मार्गच असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. 10 बोलानं 18 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. मोठा फटका जरूर सजवत होता, परंतु थर्डमॅनच्या दिशेने चुका झाल्या आहेत. यस, चुका झाल्यात. यस, का पाहायला गेलं तर, कारण की अधिकच्या चुका या मॅच मध्ये कुठेतरी बदलाव आणतील. यस, वाईट इथे घोषित केल्या गेल्या पंचांच्या माध्यमातून. वाईट +2 अशा 3 धावा या बॉलवरती घेतल्या गेल्या आहेत. अधिकच्या चुका जर का तुम्ही करत असेल, कारण की अपोजिट टीमला जरूर पॅनलाइज केल्या गेल्या होता, परंतु त्या अनुषंगाने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली जाते आहे. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये सध्या तरी वावेकर टीमच्या माध्यमातून हवे तसा एफर्ट जो इथे पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि इथे इक्वेशन 15 धावसंख्येची गरज आहे, परंतु शॉट लॉंग ऑफला फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक उपासित होते आणि घडतंय काय तर खराब पैकी पाहायला मिळेल. त्या बॉलवरती धाबा देखील घेतल्या जात आहेत. यस, चुका 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 आणि चुका ज्या या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. मी तर मगाशीचा उल्लेख केला होता की या मॅच मध्ये ट्विस्ट इथे पाहायला मिळेल का, आणि तसा ट्विस्ट इथे पाहायला मिळत आहे. अधिकच्या धावा पिवळच्या पहिल्या षटकामध्ये आल्या नव्हत्या. एक धाव ती स्कोर बोर्डला पाहायला मिळत होती. त्यानंतर पुरेपूर कमबॅक जो इथे केला गेला फलंदाजी करत असताना वावेकर टीमच्या माध्यमातून. 9 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. 37 धावा ज्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 3 विकेट गमावले गेलेत, हरकत नाही. हवे तशा धावा येत आहेत. हो, समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, परंतु लाईन चेक केली जाते. यस, लाईन चेक केली जाते. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली जाते सत्यवानच्या माध्यमातून. सत्यवान आला होता मैदानाच्या आतमध्ये. चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत होता. पुरेपूर या षटकामध्ये हवे तसं गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. त्याच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा ज्या इथे खर्च केल्या जात आहेत, त्या अनुषंगाने या सामन्यामध्ये कुठेतरी अडचणीमध्ये सापडतोय की काय, हाच प्रश्नचिन्ह पडला. सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना झेंडेवाडी टीमला. 9 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये इक्वेशन बदललं गेलाय. 9 चेंडू 12 ची गरज. हो, समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. घडतंय काय तर क्लीन बोल्ड इथे विकेट. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. एकसाच्या स्वरूपात धाव खर्च केल्या जात होते जरूर, परंतु त्या अनुषंगाने अशी गोलंदाजी होणं तितकंच गरजेचं राहील, कारण की मॅच मध्ये इथे ट्विस्ट आली आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये बदलाव करेल, परंतु तसं घडेल का हे देखील पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये पुरेपूर दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात संघर्ष करत असताना इथे चांगली कामगिरी केली जाते. दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत उपस्थित झालेत आणि हव्या तशा धावा देखील पाहायला मिळत होत्या. त्या अनुषंगाने इथे पाहायला गेलं तर 4 विकेट गमावले गेलेत. 38 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 8 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. हे 2 बॉल निर्णायक चेंडू पाहायला मिळतील. या 2 बॉल वरती जर का कमबॅक राहिला गेला सत्यवान गोलंदाजा, तर मी तर म्हणत होतो की
सत्याची कामगिरी ती करावी लागेल या मॅच मध्ये आणि तशी कामगिरी जरूर केली गेली. या बॉलवरती विकेट जी मिळवली गेली, परंतु प्रशांत मुकणेची विकेट कुठेतरी मी तर म्हणेन या सामन्यामध्ये बदलाव करते की काय. कारण की प्रशांत मुकणे मैदानाच्या आतमध्ये जर का खेळपट्टीवरती पाहायला मिळाला असता तर या धावा त्या पुरेपूर मागील षटकामध्ये कंप्लीट झाल्या असत्या. परंतु घडतंय काय, तर तसं काही घडत नाही. डी फॉर दॅट तशाच तसं प्रत्युत्तर दिले जात आहे. जरूर तुम्ही देखील धावा कुठतायत, परंतु आम्ही देखील धावा बनवल्या गेल्या होत्या, त्या अनुषंगाने आम्ही देखील गोलंदाजी करू. जरूर तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. इक्वेशन बदललं गेलाय, इक्वेशन थोडंसं मोठं होत चाललंय की काय, हाच प्रश्नचिन्ह पडला गेलाय. भावेकर टीमला फटका सजवलाय. जरूर कव्हरच्या फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. थ्रोपैकी देखील लाजवाब झाली गेली आहे. त्या बॉलवरती एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होती. 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. आयनाची बडी क्रिकेट संघ शेवटची सूचना तुमच्यापर्यंत येते. आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवल्या जातात की मिड इनिंग मध्ये टॉस होणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु त्या अनुषंगाने तुम्ही उपस्थित झाले नाही आहेत. परंतु हरकत नाही, अजूनही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत की टॉस विन करण्यासाठी इथे उपस्थित व्हा. कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. ऐनाचवाडी क्रिकेट संघ अन्यथा तुम्हाला इथे पॅनलाइज केले जाईल, कारण की चालू सामना सध्या तरी आपण पाहताय. चालू सामन्यामध्ये देखील तेच घडत होतं आणि त्या अनुषंगाने थोडंसं अडचणीमध्ये संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बाणूचा चालाय, शेवटचा षटक मार्गात असताना बाणूचा चालाय. 6 बॉल 11 धावसंख्येची गरज. सहा बॉल 11 धावसंख्येची गरज. इक्वेशन बदललं जाईल का, कारण की मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर धाबा देखील आहेत. त्या अनुषंगाने गोलंदाजी होणं तितकंच गरजेचं राहील. 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, थर्डमॅनच्या दिशेला थोड्याशा चुका पाहायला मिळतात. विकेटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु थोडेसे फंबल झालेत. त्या बॉलवरती धाबा देखील घेतल्या जातात. यस, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केला गेला. त्या बॉलवरती देखील चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे, परंतु तसं काही घडणार नाही. यस, या चुका पाहायला मिळत आहेत. यस, लाईन चेक केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जरूर झेंडेवाडी क्रिकेट संघाने मागील षटक हाताळलं गेले होतं चांगलं, परंतु या षटकामध्ये हव्या तसा परफॉर्मन्स पाहायला मिळत नाही. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये फाईन लेगला फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावीसाठी निघाले, परंतु खराब थ्रोपैकी पाहायला मिळते. खराब थ्रोपैकी 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. मी तर मगाशी उल्लेख केला होता की या षटकामध्ये जर का तशी गोलंदाजी पाहायला मिळाली तर धाबा रोखण्याचा प्रयत्न राहील, परंतु त्या अनुषंगाने गोलंदाजी होत नाहीये. समोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर तरला महत्व नाही आहे, त्या अनुषंगाने इथे घडतंय काय. यस, फलंदाजाच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत आहेत. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे. अधिकचा उशीर नकोय, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. याच इथे पाहायला जरा फेल डिलिव्हरी. चांगला बॉल जो पाहायला मिळालाय, अगदी चांगली लेंथ जी या बॉलवरती पाहायला मिळते. हरकत नाही, अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते, परंतु एक मोठ्या फटक्याची अत्यंत गरज आहे, परंतु तसं घडत नाही आहे. या बॉलवरती विकेट मिळाली आहे. 2-2 धावा जरी तुम्ही कन्वर्ट करत असाल प्रत्येक बॉल मागे, तर हा सामना सहजरित्याने वावेघर टीमच्या खिशामध्ये जाऊ शकतोय, परंतु त्या अनुषंगाने फलंदाजी होणे तितकेच गरजेचं राहील. या बॉलवरती जरूर विकेट आली.
भानुदास वरती पुरेपूर इथे गोलंदाजी दिली गेली आहे. हरकत नाहीये, या बॉलवरती विकेट आली आहे. एखादा डॉट बॉल येईल का हे देखील तितकंच गरजेचं राहील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सूरज आलाय स्ट्रायकर एंड वरती. 4 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. समोर ठेवण्याचा प्रयत्न, यस समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सूर्य विकेटची संधी उपलब्ध झाली आहे. घडतंय काय, हाण करता करता इथे विकेट गमावली जाते. पुण्याशी एकदा घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. यस तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. विकेट किपरच्या हातामध्ये जरी बॉल असेल तरी ती रन ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्यानंतर विकेट देखील ग्राह्य धरली जाणार आहे. तुमच्यापर्यंत वारंवार या सूचना पोहोचवल्या जात आहेत. त्या अनुषंगाने या बॉलवरती विकेट जी गमवावी लागते. हरकत नाही, मी मगाशी उल्लेख केला होता मॅच मध्ये इक्वेशन बदलायचा असेल तर भानुदासला इथे कस पणाला लावावा लागेल. तीन बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये ट्विस्ट मी मगाशी उल्लेख केला होता आणि तो डॉट बॉल आलाय. जरूर पुरेपुरी त्या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. रफ अँड टफ मुकाबला होईल का. डॉट बॉल आला तर नक्कीच रफ अँड टफ मुकाबला होईल. यस रफ अँड टफ मुकाबला होईल. मी मगाशीच उल्लेख केला होता आणि ते घडतंय काय तर डॉट बॉल आलाय. 2 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. इक्वेशन बदललं गेलंय. या बॉलवरती पुरेपूर मॅच मध्ये बदलाव जो इथे आणला जाईल का. मी मागाशी उल्लेख केलं होतं की जर तरला महत्व नाही आहे. 6 बॉलमध्ये कधी कधी 10 धावा देखील निघू शकतायत. त्यानंतर 6 बॉलमध्ये 1 धाव जी निघू शकत नाही आहे. मॅच मध्ये सातत्याने तुम्हाला शिकवलं जात आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. या शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता समोर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला आहे गोलंदाज भानुदासचा आणि ते बघता बघता घडतंय काय तर डॉट 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 बॉल. 1 बॉल. कंपल्सरी चेसिंग तुमच्यापर्यंत जो स्पर्धेचा नियम पोहोचवला जातोय. कंपल्सरी चेसिंग राहणार आहे. या स्पर्धेमध्ये नियम तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. कंपल्सरी 1 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. सध्या तरी या हृदयाचे टोके वाढवणारी मॅच. धकधक 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 धकधक. यस धकधक मैदानाच्या आतमध्ये सूर्य परंतु घडतंय का. यस मॅच फिनिश. मॅच फिनिश. इथे विजेता संघ झाला गेला झेंडेवाडी क्रिकेट संघ. बेस्ट ऑफ लक टीम झेंडेवाडी. हार्ड लक टफ लक टीम वावेकर. यस हँडशेक करून त्याचे तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. हँडशेक करून घ्या. पुन्हाशी एकदा सूचना दिली जाते. आयनाचीवाडी क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत 5 मिनिटांचा अवधी दिला गेलाय. 5 मिनिटांच्या आत जर का तुम्ही इथे उपस्थित नसाल 2 बॉलने पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत ज्या वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये सुरू काय होता की अगदी पाहायला गेलं तर मॅच मध्ये बदलाव जो झेंड्याचीवाडी क्रिकेट संघाने केला. कमीत कमी धावा लागत होत्या परंतु भानुदासचं कमबॅकिंग षटक जे पाहायला मिळाला. शेवटचा षटक शिल्लक असताना अगदी कमीत कमी धावा लागत होत्या परंतु तदनंतर घडलं काय. 1 बॉल 6 धाव संख्येची गरज असताना